बाईट्स अँड डिलाईट्समध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची रेसिपी आहे झणझणीत असं मटण. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. सगळ्यात आधी आपण मटण उकळून घेणार आहोत. त्यासाठी इथे एका गंजामध्ये मी तेलामध्ये एक कांदा परतून घेतलेला आहे. अगदी लालसर परतायचा नाही आहे. एक 7 ते 8 मिनिटे तुम्ही कांदा परतून घ्या. त्यामध्ये हळद घाला आणि मटण हे छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि नंतरच यामध्ये ॲड करा. बघू शकता या प्रकारे तुम्हाला हळद घालून यामध्ये मटण ॲड करायचं आणि सर्वत्र फिरवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट तरी पाणी न टाकता उकळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून झाकण ठेवून 40 ते 45 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. बऱ्याच बायका मटण हे कुकरला शिजवून घेतात, पण माझ्या मते कुकरला न शिजवता गंजामध्ये असं छान शिजवून घेतलं तर मटण हे छान शिजतं आणि चवदार होतं. कुकरमध्ये पटकन व्हावं म्हणून आपण मटण शिजवतो, पण खरी पद्धत गंजामध्ये शिजवून घेण्याचीच आहे. मटण उकळत आहे तोवर आपण भाजीला लागणारा मसाला बनवून घेणार आहोत. 2-3 लसणाची गाठी सोलून घ्यायची आहेत. बघू शकता इथे लसूण सोलून घेतलेलं आहे. त्यामध्ये 5 ते 7 मोठे मोठे अद्रकचे तुकडे, मूठभर कोथिंबीर आणि जिरं. अंदाजानुसार तुम्ही तुमचं हे प्रमाण घेऊ शकता, कमी जास्त करू शकता. इथे तुम्हाला या सर्वांची पेस्ट बनवायची आहे. या प्रकारे एक फाईन पेस्ट तयार करा. त्यानंतर 2 ते 3 भाजलेले कांदे, खोबरं भाजून घ्यायचं आहे, धने, भाजलेले धने, 10 ते 12 मिरे, 5 ते 7 विलायची, 5 ते 7 लवंग, 2 मोठी विलायची, 2 स्टार फूल, 2 दालचिनी आणि 5 ते 7 मिरच्या, लाल मिरच्या. हे सगळं साहित्य एकत्र वाटून घ्यायचं आहे. याचं या प्रकारे छान वाटण बनवून घ्यायचं आहे. इथे भाजीचा मसाला हा तयार झालेला आहे. चला तर मग आता भाजीला आपण सुरुवात करूया. भाजीला लागणार आहे गंजामध्ये अंदाजानुसार तेल. त्यामध्ये ॲड करायचं आहे हिरवा पेस्ट आणि भाजलेल्या साहित्याचा पेस्ट, 2 ते 3 तमालपत्र. हे सगळं साहित्य वरच्यावर फिरवत राहायचं आहे जेणेकरून बुडाला लागायला नको. त्यामध्ये कस्तुरी मेथी ही चोळून टाकायची आहे. या प्रकारे चोळूनच टाकायची मेथी आणि त्यानंतर 30 ते 35 मिनिटं तरी तुम्हाला मसाला शिजायला वेळ लागणार आहे. त्यामुळे घाई न करता हाय फ्लेमवर शिजवून न घेता लो टू मीडियम फ्लेमवर तुम्हाला मसाला शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता मसाल्याचा कलर चेंज झाला आहे आणि त्यामध्ये आता बेसिक मसाला ॲड करूया. तिखट, मीठ, धने पावडर, जिरा पावडर, हळद हे सगळे साहित्य ॲड करून छान फिरवून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटे फिरवून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी पाणी सोडायचं मसाला हा शिजण्यासाठी. बघू शकता या प्रकारे तेल वर तरंगत आहे. आता यामध्ये मटणचे तुकडे आपण ॲड केलेले आहे आणि सर्वत्र मसाला हा आता संपूर्ण पीसेसला लागला पाहिजे. पाण्याचा थेंबही आपण सध्या घातलेला नाही आहे. मटण ॲड केल्यानंतर 5 ते 10 मिनिटांनंतर तुम्ही त्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार पाणी ॲड करू शकता. कोणाला पातळ आवडतो रस्सा, कोणाला घट्ट आवडतो, त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवू शकता. पाणी घातल्यानंतर भाजी 15 ते 20 मिनिटं तुम्हाला शिजवून घ्यायची आहे. तोवर इथे बघू शकता गव्हाच्या कणकेच्या रोट्या आल्या आहे. याला रोट्या म्हणतात, मांडे म्हणतात किंवा मटका रोटीसुद्धा म्हणतात. यामध्ये रव्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. फक्त आणि फक्त कणकेपासून ह्या रोट्या मांडे बनवलेले आहेत. अगदी नरमगार असतात. मटण आणि रोटा हे कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. एकदा नक्की ट्राय करून बघा. मांडे रेसिपी फुल व्हिडिओ डिटेल्समध्ये हवा असेल तर कमेंट सेक्शनला येस लिहा. झणझणीत मटण तयार झालेलं आहे. ही पद्धत गावरान पद्धत आहे, त्यामुळे याला गावरान पद्धतीचं मटण असंही म्हणतात. या पद्धतीनुसार जर तुम्ही मटण बनवत असाल तर मटण भाजी कधीच बिघडणार नाही. A1 भाजी होईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला जर हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट रेसिपी घेऊन येईपर्यंत खात राहा आणि खुश राहा.